आज आम्ही कराडवरून महाराष्ट्र मायनॉरिटी एन जी फोरमचे या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आम्ही आज तांदोडे ठिकाणी इरफान मुजावर आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांना प्रोत्साहन देण्यासाठी, शाबासकी देण्यासाठी आज तांदोडीला आत्ता आलेलो आहोत. गेल्या आठवड्यात जी तांदोडी जिल्हा सोलापूर या ठिकाणी जी घटना घडली, या घटनेमध्ये इरफान मुजावर हे स्वतः त्यांनी पहिल्यांदा ही घटना बघितली आणि त्वरित आपल्या मित्रमंडळींना बोलवून अनेकांचे जीव वाचवले. हा प्रसंग म्हणजे इरफानभाई एक देवदूताप्रमाणे धावले आणि त्यांच्या सोबतीलाही जे साथी सर्व मित्र धावले हे सुद्धा एक देवदूताप्रमाणेच आहे. आणि या देवदूतांना प्रोत्साहन देणं हे एक आमचं कर्तव्य बनतं. एक सामाजिक भावनेतून एक प्रेरणा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. या प्रसंगामध्ये इरफानभाई आणि टीमनी कसा अनुभव घेतला आम्ही इरफानभाईंना थोडंसं विचारू इच्छितो की तुम्हाला या प्रसंगामध्ये कशी भावना झाली की आपण आपलं काही न विचार करता त्याच्यामध्ये आपण त्या विहिरीमध्ये उडी घेतली आणि जीव वाचवण्याचा आपण त्या लोकांचा प्रयत्न केला. तर ती भावना होण्यापाठीमागचा कोणता मुद्दा होता? माणुसकी माणसाने हे सगळ्यांनी लावून पाहिजे. अच्छा, कुठे जे अपघात होईल ते सगळ्यांनी पहिले लावलं पाहिजे. बरं. आणि तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना तुम्ही घटना बघितल्यानंतर लगेच फोन केला. आत्ता पण आम्ही तुमचे जुने तिथले या तुमच्या तरकारीच्या ऑफिसमधले व्हिडिओ पण बघितले. अगदी लोकांनी सेकंदाचा विचार न करता सगळं काम आपलं आटोपून पळापळ केली. आणि या आपल्या टीम वर्कमुळं म्हणजे सांघिक वृत्तीमुळेच हे सगळं घडू शकतंय. बरोबर आहे. असं एक मला म्हणायचं आहे. तर तानाजीराव, तुम्ही या ठिकाणी होतात. इरफानभाईचा फोन आल्याच्या नंतर काय तुम्हाला वाटलं? इरफानचा फोन आला, असाची गाडी झाली, ऍक्सिडेंट झाला इथं म्हणून, शिरीत गेली म्हणून काय आम्हाला ते कळलंच नाही. म्हणजे त्यानं फोन आला ऍक्सिडेंट झालाय, गाडी पलटली म्हणून. अच्छा, लेबरचे आहे म्हणून कळलं. त्यात काय माणसं, त्याला काय मागं माणसं बैल होती. बरोबर. आम्ही 5-6 जण इथं होतो. आम्ही लगेच इथनं गाड्या चालू केल्या. एक ही ड्रायव्हर होता गणेश, याला म्हणलं पिकअप गिर, म्हणजे लय लागला असतं तर जास्त माणसं आहे तर पिकअप मध्ये नाही येते. जास्त असते तर काय आमच्यापाशी दुसरी बी गाडी होती, पण त्यात काय 20 म्हणजे वाहन लेबरचं पडलंय म्हणून माहित होतं. जास्त माणसं काय आम्ही त्या गाडीत नेऊ शकलो नसतो. ही गावून आला लगेच गेलो आम्ही. आमच्या गावातले 2-3 जण तिथं पहिलेच होते, आलते. एक स्वप्नील कदम म्हणून एक होता, ते महादेव कदम एक होता, ते आलते. आम्ही गेलो तर डायरेक्ट ते आम्ही दोघं-तिघांनी डायरेक्ट उड्या मारल्या आणि त्यांना ती वर येत होती काय अशी काढली, बाहेर काढली. पुन्हा मग साधारण त्या वाहनामध्ये किती लोक होती, त्यातली किती आपण वाचू शकतो? 16 होती. त्यातली 8 वाचली. 8 मध्ये 2 आली ती पोहून, त्यांना येत होतं पोहायला, ते 2 आले. एक 6 आम्ही काढली बाहेर तेवढी. ज्यांना पोहा येत नव्हतं ती 6 काढली. एकूण जर बघितलं तर माणुसकीचं दर्शन, मानवतेचं दर्शन तुम्ही संपूर्ण भारताने, संपूर्ण देशाला दिलं. त्याबद्दल आम्हालाही खूप आपला सर्वांचा अभिमान आहे. नंतर त्या अभिमानापोटीच आम्ही इथपर्यंत 150 किलोमीटरचा प्रवास करून आलो. नंतर गावातली बी काय झालं, प्रशासन यायच्या आधी आम्ही ती गाडी बी काढली, मेलेली माणसं बी काढली नुसत्या ट्रॅक्टरनं. आमच्या गावातली माणसं एवढी आली की त्यांनी समजा ती सिस्टीम लावून एक अर्ध्या पाऊण तासात म्हणजे प्रशासन यायच्या आधी समजा आम्ही काढलो होतो बाहेर. ते म्हणजे एवढं गाव बी आमचं एक निष्ठा म्हणजे आहे. या घटनेमध्ये इरफानभाई, तानाजीराव, आपण सर्व मित्रमंडळींनी खूप मोलाचं आणि एक मानवतेचं काम केलं. मानवतेला कुठलाही धर्म नाही, माणुसकीलाही कुठला धर्म नाही, रक्तालाही कुठला धर्म नाही. कोणत्याही प्रसंगाला माणसानं माणसासाठी धावलं पाहिजे, हा एक संदेश तुम्ही जगाला दिला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन करतो. आणि ज्या ज्या वेळेला अशा काही संघटना आता तुमच्याकडे भेटायला येत आहेत, काय होतंय, त्यांचाही संग्रह राहील. आणि ह्या आदर्शावर तुम्हाला अजून पण काही ठिकाणी बोलावणं येईल आणि लोकांनी तुमचा आदर्श घ्यावा, सगळ्यांनी घ्यावा, मदत करावी आणि एकमेकांना मदत केली पाहिजे. आता जर आपण बघतोय समाजामध्ये आज काय चाललंय, पण त्याच्याकडे न लक्ष देता माणुसकी हा धर्म वाढवला पाहिजे. आणि यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. तुम्ही कधी तुमचा आदर्श आमच्या समोर राहीलच. आणि कधी तुमच्याकडं कधी असं प्रसंग असेल, काय असलं तरी आम्हालाही संपर्क करा, आम्ही आपला संपर्क करावं. एकमेकांनी हे माणुसकीचं जाळं आपल्याला विणायचं आणि ते माणुसकीचं जाळं विणण्याच्या उद्देशानंच आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही पण असे काही खूप मोठे लोक नाहीये, अनेक समाजसेवा आमच्या पद्धतीने आम्ही करतोय. एक आपल्या तरुण वर्गाला हा मेसेज, आज तरुण पिढी जर बघितलं आपण तर तरुण पिढी ही आता समाजसेवेमध्ये नाहीये. जुन्या वयाची माणसं आहेत, पण तुमच्या टीमच्या ह्याच्यातून दिसून येतं की आता तरुणी प्रसंगानुसार त्यात वाढतील आणि काम करतील. तुमच्या सामाजिक भावनेला आमच्या शुभेच्छा आहेत. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन.